तर शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र जाणार आहे। शिवसेना कार्यकर्त्यांनी जी त्यांची मनधरणी केलेली आहे त्याला आता यश आल्याचं दिसतंय। त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही तशी चर्चा होती आणि त्यामुळे अनेक आमदारांनी वर्षा बंगल्यावरती जाऊन त्यांची मनधरणी केली। जर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर आम्हीही मंत्री म्हणून शपथ घेणार नाही असा पवित्रा उदय सामंत यांनी घेतलेला होता। आणि त्यानंतर आता ही एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला एकनाथ शिंदे यांचा जो सस्पेन्स होता तो आता संपलेला आहे। आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आता शपथबद्ध होणार आहेत। संजय शिरसाट शिंदे सेनेचे आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। संजय शिरसाटजी, तुम्ही मनधरणी केलेली आहे एकनाथ शिंदे यांची आणि ते आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार असं कळतंय, काय माहिती आहे तुमच्याकडे? नाही, आम्ही सर्वच आमदारांनी पूर्वी सांगितलं की सर्वच आमदारांनी त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी म्हणून। आणि त्यानुसार कालही सर्व आमदार भेटले, आताही सर्व आमदार भेटले। म्हणजे हे गेले 3 दिवस आम्ही त्यांची मनधरणी करतोय। त्यांचा असलेला चेहरा, त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा आता जो काही रेपो निर्माण झाला आहे त्याचा हा पक्षाला फायदा होईल या भावनेतून आम्ही त्यांना विनंती केलेली आणि मला वाटतं ती विनंती ते मान्य करतील। माझी अशी काही माहिती आहे की आता सध्या जी काही मुख्यमंत्र्यांतर्फे जी काही नावं जातात त्यामध्ये शिंदे साहेबांचं नाव असावं आणि ते राज्यपालाला दिलेलं पत्र गेलंय अशी अधिकृत म्हणता येणार नाही, परंतु माझी माहिती आहे। पण एकनाथ शिंदे नाराज काय आहेत? नाराज नाहीये, ते सर्वांचं मतं जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला। त्यांनी सर्व आमदारांची मतं एकदा जाणून घेतली आणि काय निर्णय घ्यायचा आहे, कारण की हा मोठा निर्णय आहे। या पदावर काम करताना त्यांना जे आमदारांचा सपोर्ट किंवा त्यांना असलेलं फ्रीडम या सर्व बाबतीवर त्यांनी चर्चा करून मला वाटतं फायनल हा निर्णय घेतला असावा। नाही, तुमचं सुद्धा बोलणं झालं असेल किंवा तुमच्या आमदारांचं बोलणं झालं असेल, त्यांची नेमकी काय म्हणणं होतं? मुख्यमंत्री पद हवंय की गृहमंत्री पद हवंय, नगरविकास खातं हवंय? नाही, त्यांनी कधीही कोणतीही पदाची किंवा कोणत्याही याची मागणी केलेली नाही, खात्याची मागणी केलेली नाही। त्यांना मुळामध्ये आता तुम्ही सर्वजण पहा, मी पक्षाचं काम पाहतो अशी त्यांची प्रथमता भूमिका होती। कारण की त्यांनी प्रेस घेऊन क्लिअर केलं होतं की भाजपचा कोणताही उमेदवार असेल तरी त्याला आमचा पाठिंबा आहे, पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा, शिवसेनेचा पाठिंबा असेल, त्या ठिकाणी विषय संपलेला होता। त्याच्यानंतर त्यांची भूमिका पक्षाच्या बद्दलची होती, आग्रही होती, परंतु आम्हाला ते सरकारमध्ये हवे होते म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी वारंवार करत होतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी कदाचित हे सर्व मान्य केलं असावं। नाही, पण आधी मुख्यमंत्री होते त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कसं होणार असं त्यांना वाटत असावं, त्यामुळे ते नकार देत असतील असं काही होतं? होऊ शकतं ना। अखेरला एका मोठ्या जबाबदार पदावर त्यांनी जेव्हा ही कारकीर्द 2.5 वर्ष घालवली त्या टायमाला सुद्धा त्यांनाही वाटणं साहजिक आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आहे ती सर्वांनी पाहिलेली आहे, म्हणून कदाचित त्यांचा दुविधा मनस्थितीत असावे, परंतु आम्ही त्यांना समजवलंय आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे। पण मग आता संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील? निश्चित उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील असं एकंदरीत चित्र आहे। बरं, धन्यवाद संजय शिरसाटजी, आपण सविस्तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत, काय अपडेट आहे? अतिशय महत्वाची बातमी